सभापती महोदय, या घटनेतलं जे उत्तर आलं त्या उत्तरानंतर ज्यावेळी ब्रीफिंग आम्ही घेत होतो त्यावेळेला काही गोष्टीतल्या उणिवा लक्षात आल्या आणि त्या मी आपल्याला सांगितल्या. एका बाजूला जे काही यंत्रणेमधले दोष असतील तर ते सुधारलेच पाहिजेत, कारण शेवटी प्रश्न येतोय त्या प्रश्नापाठीमागची भावना महत्वाची आहे. त्यांचा हा स्पेसिफिक एक भाग. प्रश्न आहे की आता चौकशी समितीच्या अंती आपण कारवाई केली त्याच्यावर ते समाधानी आहेत, परंतु त्या रुग्णाची कुठलीही चूक नसून ते बळी गेलेले आहेत, तर त्या कुटुंबाला काय मदत करणार? या सगळ्याबद्दल एका बाजूला चौकशी समितीचा अहवाल आणि त्या अहवालाप्रमाणे कारवाई होईल आणि त्या दोषी एका बाजूला ह्या लोकांवरती कारवाई होईल आणि जर याच्यामध्ये जे दुर्दैवानं दुःखद घटना घडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मदत करण्याबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल. प्रश्न क्रमांक सन्माननीय सभापती महोदय, मनोहरच्या सुद्धा विषयामध्ये थोडीशी अजून कामकाजामध्ये ते ज्या पद्धतीचं ते बांधकाम झाले मी स्वतः सुद्धा जाऊन आलो होतो. आता ते बांधकाम पहिल्यांदा वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्या मनुष्यबळ असेल, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर इक्विपमेंट्स असतील, त्यांना मान्यता दिली. पुढच्या 1-3 महिन्यांमध्ये या सगळ्या मनोहरच्या हॉस्पिटलची सुद्धा सुरुवात आपण करतो.